मंडळी, आपण सगळेच विकासाबद्दल नेहमी बोलतो, पण हा विकास कोणासाठी होतो? सरकार कुणासाठी काम करतं? आज आपण अशाच एका धक्कादायक प्रकरणाबद्दल बोलणार आहोत, जे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल। एका बाजूला मराठी चित्रपट दशावतार आपल्याला शेतकऱ्यांची होणारी फसवणूक आणि त्यांच्या जमिनी कशा हडप केल्या जातात हे दाखवून देतो, तर दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षात बिहारमध्ये एक असाच प्रकार घडल्याचा आरोप होतोय। शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन एका मोठ्या उद्योगपतीला फक्त 1 रुपया प्रतिवर्ष या दराने देण्यात आले आहेत। हे कसं घडलं आणि यामागे नेमकं कोण आहे? चला तर मग जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते। नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। हे प्रकरण सुरू झालं 2012-13 साली, जेव्हा बिहारमध्ये जेडीयूचं सरकार होतं। भागलपूरमध्ये एक मोठा पॉवर प्लांट उभारण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांकडून जमिनी ताब्यात घेण्याचं काम सुरू केलं। सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत त्यांच्या जमिनी या विकत घेतल्या। म्हणजेच हा व्यवहार थेट जनतेच्या पैशातून झाला। कागदोपत्री या जमिनी नापीक असल्याचं दाखवण्यात आलं, पण प्रत्यक्षात या जमिनीवर जवळपास 10 लाखांहून अधिक आंब्याची आणि इतर झाडे होती। काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने या व्यवहारावर गंभीर आरोप केले आहेत। त्यांचा दावा आहे की हीच जमीन आता उद्योगपती गौतम अदानी यांना देण्यात आली, ती पण फक्त 1 रुपया प्रतिवर्ष या दराने। आणि हे भाडं फक्त 1-2 वर्षांसाठी नाही, तर तब्बल 30 वर्षांसाठी ठरवण्यात आले। आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट या प्रकरणावर आवाज उठवलाय। संजय सिंह म्हणाले की भागलपूरमध्ये अदानींना 800 मेगावॅटचे 3 प्लांट बसवण्यासाठी 1050 एकर जमीन ही देण्यात आली। या प्लांट मधून जी वीज तयार होईल ती सरकार पुढील 25 वर्षांसाठी 7 रुपये प्रति युनिट दराने खरेदी करणार आहे। संजय सिंह यांनी थेट प्रश्न विचारलाय की जनतेला ही वीज मग 11 किंवा 12 रुपयांनी मिळेल का? जनतेच्या खिशातून पैसा कापला जाईल, पण पंतप्रधान यांच्या मित्राला कुठलाही त्रास होऊ देणार नाही। मोदी देशाचे नाही तर अदानींचे पंतप्रधान आहेत का, असा टोला देखील त्यांनी लगावला। या प्रकरणात काँग्रेस नेते पवन खेडा यांनीही गंभीर आरोप केले। त्यांनी सांगितलंय की सरकारने ज्या जमिनी शेतकऱ्यांच्या होत्या त्यांची किंमत फक्त 1 रुपया लावली। शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून जमिनीची कागदपत्र तयार करून घेतली आणि तीच जमीन आता अदानींना दिली जाते। पवन खेडा हे देखील म्हणालेत की नरेंद्र मोदी त्यांच्या मित्रासाठी बिहारला लुटत आहे। महाराष्ट्रात जेव्हा निवडणूक झाली त्याआधी पॉवर प्लांटचा प्रकल्प आणि धारावी प्रकल्प गौतम अदानी यांना देण्यात आला। त्याप्रमाणे झारखंड आणि छत्तीसगडमध्येही अनेक प्रकल्प हे अदानींना मिळाले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदावर नापीक सांगितलेल्या पण प्रत्यक्षात 10 लाखांहून अधिक झाडं असलेल्या या जमिनीवरचा पॉवर प्लांट उभारण्यासाठी ही सर्व झाडं आता कापली जाणार आहेत, असा देखील आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात अनेक मोठे प्रश्न उभे राहतात। सरकारने शेतकऱ्यांकडून ज्या जमिनी घेतल्या त्यांना योग्य मोबदला दिला गेला का? जर त्या जमिनीवर लाखो झाडं होती तर ती नापीक म्हणून का दाखवली गेली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेच्या पैशातून विकत घेतलेली जमीन एखाद्या मोठ्या उद्योगपतीला इतक्या कमी दरात देणं कितपत योग्य? या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होती की विकासाच्या नावाखाली अनेक गोष्टी कशा लपवल्या जातात आणि शेतकरी तसेच सामान्य माणूस हा कसा भरडला जातो हे प्रकरण आपल्याला सतर्क राहण्याचा इशारा देते। यावर तुमचं मत काय आहे? हे योग्य आहे का की अयोग्य? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुणे प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।